हाय फ्रेंड, नमस्कार। तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर चला तर आज आपण बनवणार आहे साबुदाणा खिचडी। तर चला सर्वांना महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चला तर आज आपण बनवणार आहे साबुदाणा खिचडीसाठी लागणारे साहित्य आपण काढून घेऊया। मी एक वाटी स्वच्छ करून साबुदाणा घेतलेला आहे, एका बाउलमध्ये काढून घेतला आणि एकच वाटी पाणी टाकलेलं आहे। म्हणजे एक वाटी भरून साबुदाणा होता त्याच वाटीने मी एक वाटी भरून पाणी टाकलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, चम्मचने पण घेऊन दाखवते मी तुम्हाला पाणी किती आलेलं आहे यामध्ये। तर बघू शकता तुम्ही एवढं पाणी ठेवलेलं आहे मी। थोडंसंच पाणी ठेवायचं, यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाहीये। आणि मी इथं कढई ठेवलेली होती, ते भिजायला ठेवून दिलेला आहे साबुदाणा। आणि मी इथं कढई ठेवलेली होती, कढईमध्ये ना मी तेल टाकून ना छानपैकी मस्त कमी गॅसवर ठेवलेलं होतं तेल आणि मस्त तेल तापलेलं होतं। तर बघा इथं मी ना शेंगदाणे भाजून घेत आहे, कारण आपल्याला ते साबुदाण्यावरती सर्व करायचे आहे म्हणून, आणि खूप छान लागते शेंगदाणे तळलेले। तर हे बघा शेंगदाणे तळून झालेले आहेत, तडतड वाजत होते छानपैकी आणि मी तळून घेतलेले आहे छोट्या वाटीनं वाटीभर। आणि बघू शकता तुम्ही साबुदाणा आपला ना 1-1.5 तासानं खूप छान साबुदाणा भिजलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि मी इथं ना 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 4 मिरच्याचे खाप करून घेतलेले आहेत। तर आपल्याला हे ना बारीक मिक्सरला कूट करून घ्यायचा 1 वाटी भरून शेंगदाण्याचा। आणि इकडं बाजूला मी शेंगदाणे 1 वाटीत काढून घेतलेले, ते 1 वाटी भरून कूट पण काढून घेतलेला आहे। तर बघा तुम्ही हे आता आपल्याला बघू शकता तुम्ही इथं मी बटाटा घेतलेले आहे, 2 बटाटे, आणि गरम खूप आहे तर वाफ निघत होती त्यामधनं। तर 2 बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि खाप करून घेतले। तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी ना आता मी यामध्ये ना तेल तापून घेतलेलं आहे। कमी गॅस आहे, कारण आपल्याला फास्ट गॅस नाही ठेवायचा आहे। आणि बघू शकता तुम्ही यामध्ये ना मी मिरची टाकून घेतलेली आहे, 4 मिरची होती, खूप जाड मिरची होती, कमी तिखट होती पण। आणि मग ही मिरची टाकून घेतलेली आहे मी। आता मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। तर बघा हे शेंगदाण्याचा कूटनं कच्चा काढले होते ना आपण शेंगदाणे, म्हणून याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे खूप छान टेस्ट येते आपल्या जे आपण बनवणार आहे साबुदाणा खिचडी। तर त्या खिचडीला ना खूप छान टेस्ट येते। तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आता मी यामध्ये साबुदाणा टाकून घेतलेला आहे। थोडंसं ना कडक होते, खूप छान फ्राय होते तर, आणि मस्त लागतात पण खूप छान। तर बघा याच्यामध्ये आपण मस्तपैकी अगोदर न शेंगदाण्याचा कूट आणि मिरची फ्राय करून घेतली, नंतर आपण फ्राय करण्यासाठी ना एकत्र करून घेतलेला आहे मी काय आपण जे साबुदाणा टाकलेला आहे तो छान एकत्र करून घेतलेला आहे। आणि चिकट होऊ नये म्हणून मी नंतर मीठ टाकलेलं आहे त्यावरती। तर आपण ना भेंडीला हो किंवा साबुदाण्याला हो, चिकट होऊ नये, सुळसुळीत छान व्हायसाठी आपण ना याला पहिले फ्राय करून घ्यायचं। हा सुळसुळीत छान फ्राय झाल्याच्या नंतर मीठ टाकायचं। तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी 2 बटाटे आता ॲड करून घेतलेले आहेत। आणि बघू शकता तुम्ही इतकी छान ना साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। तर बघा किती छान झालेली आहे, ही खूप छान झालेली आहे आणि नरम एकदम सॉफ्ट झालेली आहे, पोटही दुखत नाही आणि काहीच नाही। तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नवीन अशाच मी तुम्हाला रेसिपी टाकत राहीन। चला तर बाय बाय, परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।